विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल ओवी करिअर चौकमध्ये. व्हिडिओच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल ऑनेस्ट टॉक. जस्ट क्लोज युअर आईज अँड लिसन टू मी. हो मित्रांनो, आज मी काय तुम्हाला काही शिकवणार वगैरे काही नाहीये. तुम्ही सर्वांनी काय करायचंय, फक्त हेडफोन घाला आणि पुढचे 3 ते 4 मिनिटं ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, त्या व्यवस्थित नीट ऐका आणि त्याला इम्प्लिमेंट करा. ऑनेस्ट टॉक आहे हा. ॲज अ मोठा दादा, मोठा दीदी तुम्हाला जे समजायचंय मला ते समजा. त्याच्या नात्याने मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे. बघा, आता हा जो व्हिडिओ बघत असतील मॅक्सिमम स्टुडंट ते 12वी ला आहेत किंवा मग ते ड्रॉपर आहेत आणि जे एम-एच-टी, सी-ई-टी आणि बोर्ड एक्झामसाठी प्रिपेअर करत आहेत. सो तुम्ही 12वी असल्यामुळे तुम्हाला मॅक्सिमम लोकं तुमचे आई, मम्मी, पप्पा किंवा मग फॅमिलीमध्ये इतर सगळेजण म्हणत असतील, की "अरे 12वी आहेस तू किंवा तू 12वी आहेस गं, व्यवस्थित अभ्यास कर. हे वर्ष खूप महत्त्वाचं आहे." हे बघा, सारखं-सारखं तेच-तेच ऐकून आहे की नाही आपण बोर होतो आणि आपल्याला खरं तर लोकं सल्ला नाही टॉन्ट मारतात, की "बघा 12वी अभ्यास कर, नाहीतर तुलाही पडतील 45, असे 50, 60." असे सुद्धा खूप बोलणारे लोकं असतात आणि याच्यामुळे काय होतं आपला मॉरल डाऊन होतो. आणि मग काय होतं माहिती आहे का, आपण याचा राग आपल्या आई-वडिलांवर काढतो, की "आई-बाबा तुम्हीच मला सारखं-सारखं अभ्यास कर म्हणतात, करतोच आहे ना अभ्यास, एवढं का प्रेशर करताय?" म्हणजे आपल्याला इंटेन्शनली आपल्या आई-वडिलांना दुखवायचं नसतं, पण काय होतं माहिती आहे का, एवढा पीअर प्रेशर येतो, आपण एक्झॉस्ट होऊन जातो आणि सारखं डोक्यात चीड निर्माण झाल्यामुळे आपला राग निघून जातो आई-वडिलांवर. पण एक सांगतो, तुमचे आई-वडील, सर्वांचे आई-वडील खूप साधे भोळे असतात. त्या बिचाऱ्यांना फक्त एवढंच वाटत असतं, की माझ्या मुलाने किंवा माझ्या मुलीने खरंच चांगले मार्क आणावे. हे बघा, कदाचित त्यांना असं नाही पटणार, की मार्क मॅटर नाही करत, स्किल्स मॅटर करतात. बरं, कदाचित त्यांना मार्केटचं सिच्युएशन ट्रेंड माहीत नसेल, कारण जनरेशन गॅप आहे. ते लास्ट जनरेशनचे आहे, तुम्ही ह्या जनरेशनचा आहे. मी समजू शकतो काही विचार त्यांच्याने आपले जुळणार नाहीत. माझ्या घरातही माझ्या वडिलांचे आणि माझे बरेचसे विचार जुळत नाही. म्हणून मी काय त्यांच्याशी भांडत बसत नाही किंवा मग मी त्यांना हे करत नाही, की तुम्ही मला आई समजून घेत नाही. हे बघा, काही गोष्टी लेट गो करायच्या असतात, इग्नोर करून द्यायच्या असतात. त्यामुळे तुमचे आई-वडील पण जर तुम्हाला सारखं-सारखं म्हणतात ना, की अभ्यास कर, अभ्यास कर. प्लीज त्या गोष्टीला पॉझिटिव्हली घ्या आणि अभ्यास करा. हे बघा, तुमच्या आई-वडिलांची अशी इच्छा नाहीये, की तुम्ही अभ्यास करून करोडपती व्हा आणि मग करोडपती झाल्यानंतर तुम्ही तुमच्या आई-वडिलांना सर्व पैसे द्यावे. कोणाच्याच आई-बापाची इच्छा नसते. प्रत्येक आई-वडिलांची काय इच्छा असते, की लाइक माझा मुलगा चांगला शिकला पाहिजे, त्याला स्वतःची चांगली नोकरी वगैरे असली पाहिजे, तो वेल सेटल असला पाहिजे आणि स्वतःच्या पायावर उभा असला पाहिजे. हेच आपल्या आई-वडिलांचं अपेक्षा असते. कोणती आई एक्स्पेक्ट करते का माझ्या मुलांनी मला 10 तोळ्याचा सोन्याचा हार द्यावा, 20 तोळ्याची चैन करून द्यावी बाबांना, असं कोणी करत नाही. ठीक आहे. सो त्यामुळे आपल्या आई-वडिलांवर राग काढू नका किंवा कोणावरच राग काढू नका. कोणी तुम्हाला उलटं बोलत आहे ना, कोणी तुमची चेष्टा मस्करी करत आहे ना, त्याला सरळ उत्तर द्यायचं. कसं उत्तर द्यायचं? आपल्या मार्कातून. मनातल्या मनात त्याला म्हणा, "थांबा काका, थांबा काकू," जे कोणी असेल तुम्ही, माझं रिझल्टच सगळं तुमची पलटफेर करेन. त्यांना उलटं बोलू नका. तुमचं रिझल्टच जे काय आहे ते उलटं बोलेल. करा मेहनत, आणा 90च्या वरती 12वी मध्ये आणि मग कसं बघा शांत होतील ते. करा अभ्यास, सी-ई-टीमध्ये आणा चांगला स्कोर 160, 170 कसे शांत होतील बघा ते. त्यामुळे समोरच्याला उत्तर अपोज करून नाही बोलायचं. तर तुम्ही शांत राहा, तुमचे मार्क सगळे बोलून देतील. आणि आई-वडिलांशी रोज व्यवस्थित हा तर झाला पहिला मुद्दा, बरोबर? की कोणी काही बोललं तर मनावर लावून घ्यायचं नाहीये. या जगामध्ये अनेक लोकं तुम्हाला सापडतील, जे तुमच्या तोंडावर तर चांगलं बोलतील, पण तुमच्या पाठीवर तुम्हाला शिव्या देतील, वाईट बोलतील. ठीक आहे, हे असे खूप लोकं भेटतात. माझा सेकंड इयरचा रूममेट पण तेच होता. कधीच कोणाबद्दल चांगलं बोलायचा नाही. तो प्रत्येक लोकांमध्ये निगेटिव्हिटी शोधायचा. आणि अल्टिमेटली रिझल्ट काय झाला, त्याच्या लाईफच एवढी निगेटिव्ह होऊन गेली. ठीक आहे, कोणाच्या लाईफबद्दल मी काही बोलत नाही, कंपेअर करत नाही. पण तो नाही म्हणजे एवढा चांगला पुढे नाही गेला आयुष्यामध्ये. का? तर तो दुसऱ्यांच्या निगेटिव्हिटीमध्ये स्वतः अडकून राहिला. प्रत्येकामध्ये निगेटिव्हिटी शोधायचा. पण तुम्ही सर्वांनी तसं करायचं नाहीये. जितकं आपल्याला ज्या गोष्टीतून पॉझिटिव्ह घेता येईल त्या पॉझिटिव्ह घ्या. अरे तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे रे, की आपले आई-वडील आपल्याला म्हणताय अभ्यास कर. हो, कारण आता बघा कसं होतंय माहिती का, माझ्याकडे खूप स्टुडंट येतात दरवर्षी कोचिंगसाठी किंवा मग काउन्सिलिंगसाठी. असे खूप सारे स्टुडंट आहेत माझ्याकडे जे ऑर्फन आहेत, ज्यांना आई नाहीये किंवा ज्यांना बाबा नाहीये.
त्यांना खरी किंमत कळते, की आईची किंमत काय आहे, बाबाची किंमत काय आहे. जो विद्यार्थी खूप कमी वयामध्ये पैसे कमवण्यासाठी पार्ट टाईम करतो, कारण त्याच्या घरामध्ये वडील नाही, एक सोर्स ऑफ इन्कम नाही, त्याला बाबाची किंमत कळते. एक असा मुलगा किंवा एक अशी मुलगी जी स्वतःचं स्वतः सगळं करते, जेवण सगळं बनवते, त्याला आईची किंमत कळते. अरे तुम्ही खूप लकी आहात, भाग्यवान आहात. अरे हसा, एकदम मन भरून हसा तुम्ही सर्वांनी. तुमच्यासोबत तुमचे आई-वडील आहात. प्रत्येकाच्या नशिबामध्ये नसतं आई-वडील सोबत असणं. आता तुम्ही म्हणाल माझे तर सगळे मित्र आई-वडिलांसोबत आहे. अरे तुम्ही जग खूप छोटं पाहिलंय रे. 130 करोडची जनसंख्या आहे भारताची. तुम्ही बाकीच्या लोकांना नाही बघितलं. प्रत्येकाच्या नशिबात नाहीये ते सुख. हे बघा, मार्क आणणे, मार्क मिळवणे, कॉलेजला ॲडमिशन घेणे, पैसे कमवणे हे तर झालं सगळं सेकंडरी सुख. पण प्रायमरी सुख हेच आहे, की तुमच्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावर तुम्हाला खुशी बघायची जर असेल, आई-वडिलांच्या चेहऱ्यावर जर आनंद बघायचा असेल, तर त्यांची एवढीच अपेक्षा आहे, की तुम्ही 12वी मध्ये चांगले मार्क आणा, सी-ई-टीमध्ये चांगले मार्क आणा, जेणेकरून कमी फीमध्ये त्यांचं काम होईल. आणि हे शक्य आहे. हे तुम्ही अचीव्ह करू शकतात. चांगल्या टॉप कॉलेजमध्ये जर तुम्ही टी-एफ-डब्ल्यू-एसनी ॲडमिशन घेतलं, तर अगदी 20-30 ते जास्तीत जास्त 35,000 पर वर्षाला एवढा खर्च येईल तुम्हाला. उरलेला सगळं कॉलेजची फी तुमची सरकार पे करेल. तुम्हाला काहीच करायची गरज नाहीये. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या, की जर तुम्हाला आई-वडिलांना सुख द्यायचं आहे, तर 12वीला मार्क, सी-ई-टीमध्ये मार्क आणावेच लागतील. आणि आपल्या आई-वडिलांशी प्लीज नित्यनेमाने व्यवस्थित बोला. त्यांच्याशी हाराळ चिडचिड करू नका. त्यांच्याशी भांडण वगैरे करू नका. कारण कोणत्याच आई-वडिलांना तुम्हाला इंटेन्शनली वाईट बोलायचं नसतं किंवा असे कोणतेच पॅरेंट्स नाहीयेत, ज्यांना वाटतं की माझ्या मुलाचं वाईट व्हावं. सगळ्यांना पॅरेंट्सला हेच वाटतं की चांगलं व्हावं. कदाचित त्यांची जी स्ट्रॅटेजी आहे, ती स्ट्रॅटेजीमध्ये थोडासा बदल करावा लागू शकतो. स्ट्रॅटेजी कदाचित चुकलेली असू शकते. कारण ऑब्व्हियसली जनरेशन गॅप तर असतो. ही झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट तुम्ही म्हणाल, की सर नेहमी तुम्ही आई-वडिलांविषयीच बोलतात. तुम्ही नेहमी हेच सांगतात, की आई-वडिलांची कदर करा, आई-वडिलांना रिस्पेक्ट करा. हे बघा, आता मला माहीत नाही तुम्ही हा व्हिडिओ कधी बघतायत, बट हा जेव्हा मी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय, आजची तारीख आहे 17 ऑगस्ट 2024. वाजलेले आहेत रात्रीचे 12:46 बरोबर. सो बघा, आता मी 22 वर्षाचा आहे. मी लास्ट इयरला आहे. 7व्या सेमिस्टरला पुण्यामध्ये आहे. सध्या वाकडमध्ये इंजिनिअरिंग करतोय. फायनल इयरला आहे. मी नाही का 3 वर्ष आता पुण्यामध्ये होत आले मला राहतोय बरं का एकटा आई-वडिलांना सोडून. ऑब्व्हियसली खूप सुट्टी वगैरे असले 2 दिवस तरी मी पुण्याहून मुंबईला लगेच घरी पळतो. पण एक गोष्ट सांगतो, ह्या 3 वर्षात जी मी गोष्ट शिकलो ती म्हणजे तुमच्या आई-वडिलांना सोडून इतर कोणीच नाही जी तुमची काळजी करेल किंवा ज्याला खरंच वाटतं तुमचं चांगलं व्हावं. आता इकडे बघा, मी फ्लॅट घेऊन राहतोय बरोबर. इथं मी आजारी पडलो, मी जेवलो, नाही जेवलो किंवा मग मला माझ्या आवडीची भाजी बनली आहे की नाही असं कोणालाच घेणं-देणं नसतं. मी आजारी पडल्यावर स्वतःचंच स्वतःला सगळं करावं लागतं. इथे काही तुमची आई नसते, की तुम्हाला वारंवार ती म्हणेल, "बाळा हे खा." बाबा नसतात, की तुम्हाला म्हणतील, "गोळ्या घे, दवाखान्यात चल, हे कर." तुम्हाला स्वतः करावं लागतं. तेव्हा तुम्हाला आई-वडिलांची जाणीव होईल. 12वीत असताना आता हे बघा, परत 12वीवर विषय आणतो. 12वीत असताना अभ्यास करा हे सगळेजण सांगतात रे, पण महत्त्वाची गोष्ट तुम्हाला कोणीच सांगत नाही आणि जी मी सांगतोय आणि पुढची गोष्ट जी मी तुम्हाला सांगतोय, ती हृदयावर दगड ठेवून ऐका. 12वीचं वर्ष हे शेवटचं वर्ष आहे तुमचं, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आई-वडिलांसोबत राहताय. होय मित्रांनो, हे शेवटचं वर्ष जिथे तुम्ही आणि तुमचे आई-वडील सोबत राहताय. अल्टिमेटली आता पुढे काय होईल माहिती आहे का? पुढच्या वर्षी जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्याल, सो तुम्ही एका दुसऱ्या सिटीमध्ये कदाचित जाल. जर तुम्ही पुण्यामध्येच राहत असाल, मुंबईतच राहत असाल, तर हे तुमच्यासाठी मग ते तुमच्यासाठी नाहीये. पण जे असे विद्यार्थी जे दुसऱ्या गावामध्ये, दुसऱ्या शहरामध्ये सेटल होणार आहेत फॉर एज्युकेशन, सो तुम्ही दुसऱ्या गावामध्ये जाल. ऑब्व्हियसली तुमच्या वडिलांची नोकरी, आईच्या नोकरीमुळे तुम्ही तिकडे आई-वडिलांना नेऊ नाही शकत. सो ते गावालाच राहतील. मग तुमचं येणं-जाणं खूप कमी होऊन जाईल, घरी जाणं. मग असं करत-करत तुम्हाला 4 वर्षानंतर नोकरी, शहरातच नोकरी लागली, मुलगा शहरातच सेटल होऊन गेला. मग गावाकडे येणं तुमचं कमी-कमी होत जाईल आणि हे जे तुमचे आता गोल्डन डेज आहेत आई-वडिलांसोबत राहण्याचे, हे गोल्डन डेज परत मिळणार नाही. त्यामुळे हे दिवस खूप सोन्यासारखे आहेत. सोनं आहे म्हणजे सोन्याहूनही प्युअर सोनं आहे हे. त्यामुळे हे दिवस पण खूप कमी आहेत तुमच्यासोबत आता, की तुम्ही आई-वडिलांसोबत राहताय. अभ्यास करा. मी तर ते आता परत-परत सांगणार नाही. तुम्ही हुशार आहात, तुम्ही करून घ्या. पण आपल्या आई-वडिलांसोबत एन्जॉय करा रे बाळांनो ही मोमेंट. आता बघा, मी इथे पुण्यात बसलोय. मला माहिती माझ्यावर काय बीतली. आज मी रूम इकडे पुण्यामध्ये सगळेजण घरी गेलेत.
बट स्टिल मी इकडे रूमवर बसून तुमच्यासाठी हे लेक्चर, हे टॉक रेकॉर्ड करतोय. मलाही माझ्या आई-वडिलांची आठवण येते. मलाही वाटतं माझ्या आई-वडिलांच्या घरी आमच्या घरी जावं, त्यांच्यासोबत बोलावं, हसावं, सोबत जेवण करावं. मी माझ्या बाबांसोबत खूप मस्ती करतो, बॉक्सिंग करतो बाबांसोबत. मलाही वाटतं बाबांसोबत मस्ती करावं, आईला अशी घट्ट मिठी मारावी, बाबाला घट्टी मिठी मारावी. पण काय करू, कॉलेजचं प्रेशर आहे, हे स्टार्टअप जे मी केलंय ओवी करियर चौक याचं माझ्यावर प्रेशर आहे. सो नाही जमत आहे मला जायला. पण तुम्ही घरी आहात, करा आपल्या आई-वडिलांसोबत एन्जॉय. ठीक आहे. मी काय जास्त तुमचा वेळ घेणार नाहीये. पण हे 2 मुद्दे महत्त्वाचे होते जे मला वाटतात तुम्हाला सांगावेसे. ते सांगायचे होते म्हणून मी हा रेकॉर्ड करतो व्हिडिओ. सो ह्या अल्टिमेट हा जो आपला आजचा जो हॉनेस्ट टॉक होता, याचा सारांश जर घेतला तात्पर्य तर हेच आहे, की तुम्हाला 12वीत कोणी किती उलटून बोललं, "अभ्यास कर, अभ्यास कर." त्याला काहीच बोलायचं नाही. व्यवस्थित अभ्यास करायचा. तुमचे मार्कच त्याला ऑटोमॅटिक उत्तर देऊन देतील. दुसरी गोष्ट म्हणजे शेवटचं वर्ष आहे जिथे तुम्ही आई-वडिलांसोबत राहताय. त्यामुळे त्यांच्यासोबत राहणं एन्जॉय करा. त्यांना उलटं बोलू नका. जर ते तुम्हाला काही बोलले आणि जे तुम्हाला इंटेन्शनली किंवा अनइंटेन्शनली वाईट वाटलं असेल, तर लेट गो करा. ठीक आहे. त्याला मनाला वाईट वाटून घ्यायचं नाही कारण ते आपले आई-वडील आहेत. ते आपलं कधीच वाईट चिंतन करणार नाही. ठीक आहे. सो येस, आजचा व्हिडिओ आपण इकडेच थांबूयात. आणि थँक यू एव्हरीवन. तुम्ही मनापासून हा सर्व व्हिडिओ जर बघितला असेल तर. खरंच तुम्ही ऑलरेडी टॉप पर्सन, जे चांगले मुलं असतात ना, वेल डिसिप्लिन, त्यांच्यामध्ये तुम्ही येताय. कारण हॉनेस्ट टॉक आहे, हा काहीतरी बडबड करेल आणि चालला जाईल म्हणून अर्ध्याहून जास्त मुलं तर स्किप करतील. पण तुम्ही एवढा 11, 11.5 मिनिटाचा व्हिडिओ संपूर्ण बघितलाय, म्हणजे जेन्युइनली तुम्हाला आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं करायचंय. सो माझ्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सर्वांना. माझ्यापुढे स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आहे. मी देवाकडे हीच प्रार्थना करीन, की जे सगळे स्टुडंट्सनी माझा संपूर्ण व्हिडिओ बघितलाय, स्वामी महाराज तुम्ही सर्वांची त्यांची इच्छा पूर्ण करा. त्यांना आयुष्यात यश मिळवा, आनंदी आनंद मिळू द्या. आणि इकडे आपण आपल्या व्हिडिओला थांबवूयात. सर्वांना धन्यवाद व्हिडिओला पूर्ण बघितल्याबद्दल.